नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ताजा मटार घालून कुरकुरीत मटार वडे। सर्वप्रथम आपण गॅस चालू करून त्यावर एक पातेले ठेवून घेऊयात। त्यात 1 ग्लास पाणी टाकून घेऊयात। पाणी गरम करून त्यामध्ये 200 ग्रॅम प्रमाणात ताजा हिरवा मटार घालून घेऊयात। मोठ्या आचेवर 4 ते 5 मिनिटे वाफवून घेऊयात। तुम्हाला हवा असेल तर हा कुकरमध्ये एका शिट्टीला वाफवून घेऊ शकता। इथे आपण ताजा मटार घेतल्यामुळे तो पटकन शिजतो। मटार हा गरम असेपर्यंतच मॅश करून घ्यायचा आहे। फक्त मोठ्या दाण्यांमध्ये मॅश करून घ्यायचा आहे। जास्ती बारीक पण मॅश करायचा नाही। मिक्सरचा तर अजिबात वापर करायचा नाही। इथे आपण घेऊयात 2 बारीक कट केलेले कांदे। तसेच आपण इथे 1 वाटी बेसन पीठ घालून घेऊयात आणि सोबतच अर्धा वाटी तांदळाचे पीठ घालून घेऊयात। तांदळाच्या पिठामुळे मटारचे वडे खूप कुरकुरीत आणि चवदारही होतात। त्यामध्ये मोठे 2 चमचे तीळ घालून घेऊयात। तसेच चवीनुसार मीठ घालून घेऊयात। 1 चमचा लाल तिखट घालून घेऊयात आणि तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची पण घालू शकता। यामध्ये अर्धा चमचा हळद आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये गरम मसाला पण टाकू शकता। सोबत 1 चमचा बडीशोप तसेच कोथिंबीर टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे। तसेच त्यामध्ये थोडे पाणी घालून हे मिश्रण घट्ट असे मळून घ्यायचे आहे। मटर वडे हे लहान मुलांना खूप आवडतात आणि त्यांना आपण टिफिनमध्येही देऊ शकतो। तसेच आपण हाताला तेल लावून घेऊयात आणि ह्याचे छोटे असे लहानसे वडे करून घेऊयात। इथे आपण या वड्याला तीळ लावून घेणार आहोत। तीळ हे दोन्ही साईडनी लावायचे आहेत। तसेच आपण हे सर्व वडे करून घेणार आहोत अशाच प्रकारे। चला तर मग हे आपले वडे तयार आहेत। तर मग आपण याला तळून घेऊयात। सर्वप्रथम आपण गॅस ऑन करून घेणार आहोत। त्यावरती कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला लागेल असेच तेल घालून घ्यायचे आहे। तेल हे व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहेत। मग त्यामध्ये आपल्याला हे वडे तळायचे आहेत। वडे तळताना ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ते आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायचे आहेत। मंद आचेवर तळल्यामुळे वडे हे आतपर्यंत तळतात आणि खाण्यासाठी पण कुरकुरीत लागतात। हे मटर वडे चवीला तर मस्तच आहेत, पण पचनासाठीही चांगले आहेत। योग्य प्रमाणात खाल्ले तर वजनही वाढत नाही। तुम्हाला हे मटर वडे तळून आवडत नसतील तर एअर फ्रायरमध्येही बनवू शकता। एअर फ्रायरमध्ये पण हे वडे खूप चविष्ट आणि चवदार लागतात। आपल्या या वड्यांना खूप मस्त असा सोनेरी रंग येत आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी ट्राय केली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका। अशीच सोपी आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग ताज्या मटारपासून बनवलेले वडे हे खाण्यासाठी तयार आहेत आणि तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितलात म्हणून धन्यवाद।